पवनीच्या काठी संजीवन समाधी, पवनीच्या काठी संजीवन समाधी। श्री गणेशाचे भक्त मोरया गोसावी, मोरया गोसावी। भवदुःखहारी, भवदुःखहारी, उभा मोक्षद्वारी, उभा मोक्षद्वारी। श्री गणेशाचे भक्त। मी साहिल यादव, नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आज आलो आपण चिंचवडमधल्या मोरे गोसावी गणपती दर्शन घ्यायला। तरी हा गणपती स्वयंभू असून इथे मोरे गोसावी महाराजांची समाधी आहे। तरी चला जाणून घेऊया या मंदिराविषयी। मोरया गोसावी महाराज हे 14व्या शतकातील संत होते। ते मोठे गणेश भक्त होते। मोरया गोसावी महाराज मोरगावहून चिंचवड येथे जाऊन स्थायिक झाले। ते त्यांनी गणपती मंदिर उभारले। मनभट आणि त्यांची धर्मपत्नी पार्वती देवी हे पुत्र संतानासाठी व्याकुळ होते। ते मोरगावला जाऊन पोहोचले। तेथे त्यांनी विनायकाची मनोभावे पूजा केली आणि नदीकाठी तपश्चर्या केली। त्यांची तपश्चर्या फळी आली आणि त्यांना पुत्र संतती प्राप्त झाली। त्याच मुलाचं नाव त्यांनी मोरया असे ठेवले। मोरयाला लहानपणापासूनच गणेश भक्तीची फार आवड होती। त्यांनी थेऊरला येऊन चिंतामणीची घोर तपश्चर्या केली। 43 दिवस कठोर अनुष्ठान चिंतामणी प्रसन्न झाला। मोरया गोसावी बनले। मोरया गोसावी महाराज अष्टसिद्धी प्राप्त करून मोरगावला आले। त्यांची सिद्धी गोरगरिबांच्या दुबळ्यांच्या संकटासाठी निवारणासाठी राबू लागल्या। त्यांची पायाशी येऊन लोक कृतज्ञ होऊ लागले। पण आता मोरया गोसावींना ध्यान धारणा करायला वेळ भेटत नव्हता। दिवस त्यांनी ध्यान करून ही समस्या गणपतीला सांगितली। एकाच्या संकेतेनुसार मोरया गोसावी मोरगाव सोडून चिंचवड येथे आले। तर जवळच्या एकवनात जाऊन तपश्चर्या करू लागले। चिंचवडकरांना समजताच त्यांनी त्यांना गावात आणले। ते एक झोपडी बांधून दिली। त्यात राहून मोरया गोसावी सेवा करू लागले। 1 महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत मजल दरमजल करत मोरगावला जात। चतुर्थीला मोरयाची पूजा करत जमीला पार न करून चिंचवडला परत येत। अडचणी आल्या, संकटे आले तरी मोरया गोसावींनी आपली नित्यसेवा चालू ठेवली। करेला पूर चढला, पाण्याची ओढ खूप होती। तेव्हा एका कोळ्याच्या पोराच्या रूपात येऊन साक्षात गणपतीने मोरया गोसावींना नदी पार करून दिली। उशीर झाला। गुरव देऊळ बंद करून घरी गेले। या गोसावींची पूजा अंतरायची पाळी आली। गोसावी तरटीपाशी बसून मोरयाला आळू लागले। त्यावेळी त्यांच्यासाठी गणपती साक्षात देवळाच्या बाहेर आला आणि त्यांनी मोरया गोसावींच्या पूजेचा स्वीकार केला। संपर्कामुळे त्यांच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला। त्यांनी मयुरेश्वराचा धावा केला। हे ईश्वरा, मयुरेश्वरा, मला आता गुप्तवास करण्याची, समाधी घेण्याची इच्छा आहे। त्यामुळे मला आता अखंड द्वैत अवस्था भोगता येईल। मयुरेश्वर म्हणाले, अरे तू आणि मी 2 नाही, आपण एकच आहोत। मी अखंड तुझ्या हृदयात निवास करीन। जा, इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडतील असा आशीर्वाद देऊन मयुरेश्वर अंतर्धान पावले। समाधानाने आणि तृप्ताने त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला। त्यांनी आपला विचार आपल्या मुलाला चिंतामणीला सांगितला। त्यांना अतिशय दुःख झालं। तरीही वडिलांच्या आदेशानुसार पवना नदीच्या काठावर पवित्र भूमी पाहून त्या ठिकाणी समाधीसाठी त्यांनी गुफा तयार केली। मार्गशिष्य वैधे षष्ठी के 1483 काल 1561 उत्तम दिवस पाहून मोरया गोसावी तिथून निघाले। देवळी आले। त्यांच्यासोबत चिंतामणी महाराज, 2 सुना, नातवंड असा परिवार होता। गावातले अनेक लोक आधीच घाटावरती येऊन बसले होते। सगळीकडे मोरया नावाचा गजर सुरू होता। मोरया गोसावींनी स्नान केलं, पूजा केली, धौत वस्त्र परिधान केले। त्या गोसावी गुहेत उतरले। 1.5 परस खोलीची गुहा होती। 10 हात लांब 10 हात रुंद, 10 हात लांब 10 हात रुंद हे बंद पाषाणांनी बांधून काढलेली पाषाणाचा चौरंग, त्यावर आसन, हे एक चौरंग,
त्यावर गणेश पुराण. दोन्ही बाजूला 2 समया तेवत होत्या. गोसावी आसनावरती बसले. चिंतामणी महाराजांनी त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांनी औक्षण केले. सगळेजण पाया पडत होते. महाराजांची समाधी लागली. मागतो आता तुझ, मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एकदंता तुझ, मागतो मी आता, मागतो मी आता तुझ, मागतो मी आता. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुठा